नमस्कार. प्रथम FS न्यूज लाईव्हच्या वतीनं आपले स्वागत करत आहे. पुण्याच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल मंजुषा दीपक नागपुरे यांचा शिरूर येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण चौक डंबेनाला येथे सकाळी 10:30 वाजता हा सोहळा उत्साहात पार पडला. महापौर झाल्यानंतर प्रथमच शिरूरमध्ये आगमन झाल्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचरणे, उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल, भाजपचे धर्मेंद्र खांडरे, जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पोपटराव गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन महापौरांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना महापौर नागपुरे यांनी पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच शहरी व ग्रामीण भागातील विकासाचा समतोल राखण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. आपण पाहत आहात FS न्यूज. शिरूरमध्ये प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. योगायोग खूप चांगला आहे आणि आपल्या शिरूर नगरीचे ग्रामदैवत प्रभू रामलिंग महाराज त्यांची आज पालखी सोहळा आहे आणि आपल्या शिरूर शहराची भाची म्हणजे मामाचं घर म्हणजे डबल आनंद असतो. आईचं मामा असं म्हणतात. ते मामाला आईपेक्षाही जास्त महत्व आणि त्यांचं कॉलेजचं जीवन हे शिरूरमध्ये गेलंय आणि शिरूरकरांना आपल्याला नक्कीच अभिमान आहे. पुन्हा इतकं मोठं शहर आहे, आता तो खूप वाढलेला आहे आणि पुण्यासारख्या इतक्या मोठ्या शहरात आज आपल्या भगिनी मंजुषाताई नागपुरे या महापौर म्हणजे सर्वोच्च पद. एक पुण्या नगरीमधलं प्रथम नागरिक, आपण प्रथम नागरिक ज्यांना म्हणतो तर प्रथम नागरिक हे पद आज आपल्या मंजुषाताई आपल्या बहिणीला मिळालं आहे. आपल्या मामांच्या गावाला नक्कीच ताई आम्हाला जास्त आनंद होईल. आपलं परवाचं मनोगत आपण सकाळमध्ये दिलं होतं ते मी वाचलं. माझा इतका परिचय नव्हता, पण माझ्या चुलत भावानी परवा त्यांना फोन केला, म्हणजे सतीश भाऊ झाडीवाला, त्यांना शुभेच्छा दिल्या. माझा जास्त परिचय नव्हता. पाहिलं असताना आता आडत बाजार आणि डंबेनाळा म्हणजे एकच आहे. आम्ही कुठलाही कार्यक्रम असेल तर आडत बाजार डंबेनाळा मिळून करत असतो. मग ती महादेवाची पालखी असो, आपलं गणपती उत्सव असो, आम्ही हसून खेळून मिळून चांगलं काम करण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आणि तो आम्हाला आपल्या सर्व शिरूरकरांना जास्त आनंदाची गोष्ट आहे की इतक्या खडतर प्रवासामधनं आज आपल्या शिरूरचे जावई आणि त्यांचे वडील हे पण या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी आपल्या मुलीचा आनंद व्यक्त करायला, ज्यांनी त्याच्या इथे लग्न केलं शिरूरमध्ये आणि त्यांच्या पत्नीला इथून घेऊन गेले आणि त्यांच्या जन्मी इतकी चांगली सुकन्या घरं निर्माण झाली आणि त्यांच्या वडिलांचं पण जीवन एक खूप खडतर जीवन होतं. त्यांच्या भाषण, त्यांच्या लेखातनं मी ऐकून आपल्यालाही थोडंसं आपलं काळीज हे थोडंसं भरभरून येतं की आपण पुण्याचं इतकं मोठं सर्वोच्च पद असं आपण मिळवलं, हे खरं आपलं कर्तृत्व आहे. प्रभू रामलिंगाचे आशीर्वाद आहे. तसा त्यांचे मामा म्हणजे किशोर परदेशी मी क्लासमेट आहे. याचाही मला अभिमान आहे की आम्ही मामाच आहेत. मला माहिती आहे, मी ओळखतो, मी इथलंच आहे. मी पण मामाच झालो. आणि त्याचप्रमाणे मी ज्या कॉलेजच्या सध्या अध्यक्ष म्हणून तुमच्या आशीर्वादाने सिटी बोर्ड कॉलेजमध्ये थोडंफार चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी करतोय. आणि आपल्या ताई त्या कॉलेजच्या माजी विद्यार्थी आहेत, त्याचाही मला सार्थ अभिमान आहे की त्या आपल्या कॉलेजमधनं त्या घडून गेल्या आणि त्यांनी आज पुण्याचे एक सर्वोच्च स्थान. बघा, आज मी मोठं झालं की जुन्या गोष्टी विसरून जातो. की थोडं कुठल्या पदाला आला, कुठली खुर्ची आली की आपण जुन्या गोष्टी विसरून जातो. पण आज मंजुषाताईंचा नक्कीच आपल्याला शिरूरकरांचा अभिमान आहे की त्यांनी जो खडतर जीवन शिरूरमध्ये त्यांच्या मामान परिवारांनी असं सगळे असतील त्यांना जी चांगली साथ दिली. त्यांच्या वडिलांचे खूप कष्ट होते, त्यांनी खूप आपल्या मुलीला खूप चांगली साथ दिली, चांगलं भरवलं, चांगलं घडवलं आणि त्याचं फळ म्हणजे आज त्या महापौर झाल्यात. पण त्यांनी महापौर झाल्यानंतर आपल्या शिरूर नगरीला किंवा आपल्या आजोळला त्या विसरल्या नाही.
मला याचा खरं म्हणत नाही. त्या उच्च पदावर गेल्यानंतर आपण थोडं गडबडून जातो. पुढची ही टेम्पररी असते. मी तर आता आमच्या सगळ्या नवनिर्वाचित आहेत. मी तसं होतो पूर्वी, आता मी नाहीये, नगरपालिकेत मी नाहीये. पण वेगळं असतं, वातावरण खूप वेगळं असतं. पण मी इतकं जाणेन, तुम्ही खूप चांगलं काम करताय. तुमच्या मला वाटतं 4थी टर्म आपली आहे. मी पेपरमध्ये वाचलं होतं. ती तिसरी टर्म आहे. आणि तिसरी टर्म इथे लोक 4-4 टर्म होतात तरी कुठलंही पद मिळत नाही. पण तिसऱ्या टर्म मध्ये त्या पुण्याचं महापौर पद मिळणं हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. त्यांचं बोलणं, त्यांचे विचार हे आपण खरं ऐकण्यासाठी इथे थांबलोय. आपण तर बोलतच राहू. आपण नेहमी एकमेकांना भेटत असतो. मी या निमित्ताने ताईंना, त्याचप्रमाणे मला आणखीन एक अभिमान आहे. एक आपल्या गावची भाची आहे आणि एक आपल्या गावची सून आहे. तेही राजकारणी घराणं आणि ते आमच्या ऐश्वर्याताई पाचरणे या पण नगरपालिकेत नवनिर्वाचित. आमचे अभिजित भाऊ माझ्या बरोबर 5 वर्ष होते, त्यांना अनुभव होता. पण आमच्या ताई एकदम नवीन आहेत. पण त्यांचं आतापर्यंत काम पाहून त्या नवीन आहे असं मला तरी नाही वाटणार. आमच्या अभिजित भाऊला नक्कीच त्यांनी राजवलंय. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं आणि त्यांच्या कामाची पद्धत ते सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात. पेक्षा जास्त आनंद त्यांना होत असतो. इतका म्हणजे माझ्या कुटुंबाचा मला इतका मोठा पाठिंबा आहे, तुमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. मी अतिशय आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवून माझा सत्कार केला, त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. पुन्हा येण्याची संधी मिळेलच मला, ती तुमच्या सगळ्यांच्या साथीने ग्वाही देते. धन्यवाद. पुण्यासारख्या होत असताना पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली, कशा पद्धतीने काय भावना आहे आता? भावना खूप चांगल्या आहेत. एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिली. मी मगाशी माझ्या भाषणात सुद्धा म्हणाले की माझ्या पंखांना बळ देण्याचं काम पक्षाने दिलेलं आहे. आणि हे आज मी माझ्या माहेरी आले, इकडच्या सगळ्या लोकांना भेटले, माझ्या वडिलांनी मंडळींना भेटले. यांच्यामुळे मला एक नवीन ऊर्जा मिळाली, एक नवीन शक्ती मिळाली. आता पुणे शहराचं एवढं मोठं पद आणि एवढी मोठी जबाबदारी जी पार पाडायची, त्यासाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होतो. पुण्यासारख्या शहरामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी आणि ड्रग्जसारखी जे फोफावत आहे, याला येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने तुम्ही? त्याच्यासाठी आमचं एक नियोजन तयार आहे. पुढील काळात तुम्हाला सगळ्यांना दिसेलच आम्ही कुठल्या पद्धतीने काम करतो. मला आश्वासने द्यायला अजिबातच आवडत नाही. मी काम करत असते आणि रिझल्ट ओरिएंटेड काम असतं माझं. मला काही दिवसांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. FS न्यूज शिरूर.